आज आपण रेसिपी बनवणार आहोत मटर पनीर। सगळ्यात पहिल्यांदा पनीर घेतले, खायला आम्ही दोघीच आहे त्यामुळे दोघींच्याच क्वांटिटी आणि साईजमध्ये बनवते। तुमचे जसे लोक असेल त्याचे तुम्ही ॲडजस्टमेंट कमी जास्त करा। इथं मी 150 ग्रॅम पनीर घेतलं आहे, त्यासाठी वाटण 2 मोठे टोमॅटो, 3 मीडियम साईज कांदे, थोडासा अद्रक, लसूण आणि गरम मसाला। मला पॅकेटवाला आवडत नाही, हा जेव्हा आपण मिक्सरमध्ये ग्राइंड करतो तेव्हा त्याचा स्मेल खूप छान येतो। स्वतः आपण वाटण करून घेऊया। तेल छानपैकी गरम झालेले आहे। आपण हे कट केलेला ओनियन आपण तेलामध्ये छानपैकी फ्राय करून घेऊयात वाटण्यासाठी। याच्यामध्ये आपण भाजलेला कांदा आणि थोडंसं लसूण घातलेलं आहोत। मगज तीळ किंवा तीळ हे नक्की पनीरच्या भाजीसाठी घालावे, टेस्ट खूप छान येते। आता भाजले गेलेले छान असं अद्रक आणि हे टोमॅटो आपण याच्यामध्ये घालूया। आपण थोडंसं थंड होऊन देऊया, देन आपण हे ग्राइंड करूया। कढई गरम झालेली आहे, त्याच्यामध्ये आपण तेल घालून घेऊया। इट्स ऑप्शनल, तेल तूप तुम्ही काही घालू शकता। तेल गरम झालं की थोडंसं जिरं घालूया। जिरं थोडंसं तडतडून द्यायचं आहे। त्याच्यानंतर आता आपण जे सगळं वाटण बारीक केलं होतं ते वाटण या तेलामध्ये आपण घालून घेऊया। डायरेक्ट तेलामध्ये मसाले टाकले तरी चालतात, पण थोडंसं ठसकतं त्यासाठी मी अगोदर वाटण घालून घेतले। त्यानंतर धना पावडर, मिरची पावडर, पनीर मसाला, घरचा मसाला आणि थोडासा शाही गरम हे मसाले आपण या वाटणामध्ये ॲड करून घेऊया। पाच मिनिटं बारीक गॅसवरती वाटण आपण चांगल्या प्रकारे शिजवून घेऊया। इथे तुम्ही बघू शकता वाटण छान कसं परतलं गेलं होतं। 5 ते 10 मिनिट त्याला आपण मीडियम फ्लेमवरती शिजण्यासाठी ठेवलं होतं। सो आता याच्यामध्ये आपण पाणी ॲड करूया आणि सोबतच हे पाणी। मी आमच्या दोघींसाठीच बनवलेली आहे, सो एवढी क्वांटिटी आम्हाला सफिशियंट आहे। थोड्या वेळती आपण 5 मिनिटात मीडियम फ्लेमवरती ठेवूया। थोडंसं बॉईल येऊन जाईल आणि पनीर पण छान प्रकारे कुक होईल। भाजी छान प्रकारे बॉईल आलेला आहे आणि पनीर पण शिजलेलं आहे। थोडीशी गार्निशिंगसाठी आपण कोथिंबीर घालून घेऊया आणि इथे पनीर छान असं प्रकारे तुम्ही बघू शकता शिजलंय आणि इथे आपलं पनीर रेडी आहे।